नमस्कार, मी अनंत कौसाले. आपण पाहत आहोत माय लव्ह स्टोरी मीन्स PYQ ऑफ GE ॲडव्हान्स. ओके, आजच्या लेक्चर मध्ये सर आपण 12th क्लास फिजिक्स चॅप्टर नेम साऊंड. ओके सर, यामध्ये आपण एक PYQ पाहणार आहोत GE ॲडव्हान्स 2011 चा. सिंपल सर PYQ आहे. तर बघा सर, तो अशा प्रकारचा आहे की a man standing between two parallel hills clap his hand and hears successive echoes at regular interval of 1 second if velocity of sound is 340 meter per second. The distance between the hill is. भाई साहब क्या क्वेश्चन है भाई साहब, वाह, दिमागदार क्वेश्चन, दिमाग हिला देने वाला क्वेश्चन. GE ॲडव्हान्स खूप सर डीप मधला सर क्वेश्चन येत असतो GE ॲडव्हान्सला. ओके सर, 12th क्लास फिजिक्स चॅप्टर नेम साऊंड. ओके सर, त्या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे GE ॲडव्हान्स PYQ 2011 मधला आणि सर CET 2015 ओडिसा. ओके सर, तर बघा सर काय सर विचारले आहे बघा. अ मॅन स्टँडिंग बिटवीन टू पॅरलल हिल्स. एक सर मनुष्य प्राणी. ओके, काय एक मनुष्य प्राणी सर, तो सर बोथ सर दोन सर हिलच्या बिटवीन सर उभा आहे. दोन सर काय था हिल म्हणजे का पहाडी. ओके, टेकडी लाईक सर सर त्यामध्ये एक मनुष्य सर प्राणी उभा आहे आणि सर तो काय करलाय, क्लॅप करत आहे, मी टाळी वाजवत आहे आणि सर त्याला दोन हिल मध्ये उभा टाकल्यानंतर टाळी वाजवल्यानंतर सर त्याला एक इको पॉइंट मी सर त्याला प्रतिध्वनी मराठी नेम. ओके, मीन्स इको सर त्याला एक ऐकू येत आहे 1 सेकंडच्या इंटरवल नंतर. तर बघा जो काय तो मनुष्य प्राणी जर उभा टाकला का त्या लोकेशनवर तर ते सर दोन हिलचं काय डिस्टन्स सर फाइंड करा, असा सर आपला क्वेश्चन विचारलेला आहे. कळालं सर जी? ओके, तर लिहायचं भाई साहेब देवाचं नाव घेऊन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबा आणि सद्गुरु दास तुक या. अरे सर कोणती कथा सुरू आहे आपली? फिजिक्सची माय लव्ह स्टोरी. बोलो भाई साहेब. हा सर PYQ ऑफ GE ॲडव्हान्स JEE ॲडव्हान्स. ओके, क्रॅक टू IIT. अरे हा सर, तर लिहायचं भाई साहेब देवाचं नाव घेऊन. काय गिवन डाटा घ्या सर, देवाचं नाव पांडुरंग. लिहायचं भाई साहेब काय गिवन डाटा. तर आपण सर काय करूया, डायग्राम ड्रॉ करूया. अशा सर एका प्रकारची काय हिल आहे. ओके, मी टेकडी आहे, पहाडी. ओके, अरे हा सर, तर आपण अशा सर प्रकार ड्रॉ करूया सर. अशी एक टेकडी आहे, एक पहाडी. ओके जी. ओके सर, अशी एक प्रकारची काय सर पहाडी आहे. ओके, इथं पहाडी नेम सर कोणसा नेम इसका X. ओके, आणि इथं Y पहाडी आणि सर मी सर काय सर मी मध्ये उभा आहे. ओके, लाइक मैन. कौन से सर हमारे अनंत सर. ओके, अरे हा सर ले सर अनंत. ओके, ANT. बोलो भाई साहब. हा सर मी काय करलो सर क्लॅप करत आहे. अरे काय करलो सर क्लॅप करलो आणि सर मला एका सर्टेन सर इंटरवल नंतर सर तो इको सर मला ऐकू येत आहे. द फाइंड दॅट टू हिल्स बिटवीन डिस्टेंस. बोलो भाई साहब. हा सर लिहायचं भाई साहब यहाँ पे क्या निकालेंगे हम, डिस्टेंस बिटवीन दे मीन्स टू हिल्स डिस्टन्स फाइंड यस इज इक्वल टू. ओके, मीन्स डिस्टन्स इज इक्वल टू. लिहायचं भाई सब गिवन डाटा. आपल्या सर काय दिलेलं आहे, आपल्याला दिलेलं आहे बघा जी काय व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. ओके, V इज इक्वल टू 340 मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड अँड इंटरवल ऑफ टाइम T इज इक्वल टू मध्ये 1 सेकंद. फाइंड दॅट डिस्टन्स बिटवीन X अँड Y हिल्स. ओके जी. ओके, तर लिहायचं भाई साहेब काय T1 आणि T2. कारण दोन सर हिल आहे त्यामुळे काय लिहायचं रे, T1 एक वेगळा सर होणार काय इंटरवल आणि सर T2 एक सर काय होणार सर वेगळं होणार इंटरवल. लिहायचं भाई साहेब मध्ये देवाचं नाव घेऊन. अरे काय लिहायचं भाई साहेब T1 इज इक्वल टू कोणती वाली हिल, हमारी X वाली हिल. ओके, म्हणजे 2X बाय V मीन्स व्हेलॉसिटी ऑफ काय velocity of आपला sound. ओके, इज 1. सेकंड नंबर therefore T2 is equal to आपलं 2y मीन्स सेकंड नंबर इज बाय velocity of sound. अरे हा सर,
तर लिहायचं भाई साहब मेन फॉर्म्युला देअरफॉर मध्ये. अरे काय लिहायचं भाई साहब देअरफॉर मध्ये बघा x प्लस वाय. व्हॉट इज एक्स? एक्स मीन्स वन टाइप ऑफ हिल. ओके एक्स वाली प्लस आपलं काय y मीन्स सेकंड नंबर हिल इज इक्वल टू मध्ये वेलोसिटी बाय 2. अरे कौन सी वेलोसिटी? वेलोसिटी कौन सी वाली भाई साहब? अरे साउंड वाली वेलोसिटी अलग होती है हमारे स्पीड वाली वेलोसिटी से. भाई चैप्टर वेगळा आहे. ओके लक्षात ठेवा साउंड चैप्टर आहे. अवघड म्हणजे पुन्हा. ओके सॉर नो सर. एक्स प्लस वाय मीन्स वन हिल प्लस टू हिल मीन्स एक्स प्लस वाय इज इक्वल टू वेलोसिटी बाय 2. अरे हा यांना हा सर. नंतर सर काय इंटू मध्ये ब्रॅकेट सर जी 2 सर काय ते आपलं हिल त्यामुळे काय येणार 2 सर म्हणजे 2 सर वेगवेगळे इंटरवल सर होणार. म्हणलं सर बघा काय लिहायचं T1 प्लस T2. अरे काय लिहायचं भाई साहब T1 प्लस T2. अरे भाई साहब कळत आहे का नाही? जी ॲडव्हान्स आहे. ओके ओके सर. T1 प्लस T2 मीन्स इंटरवल बिटवीन देम एक्स अँड वाय हिल्स. ओके ओके सर. लिहायचं भाई साहब देअरफॉर मध्ये एक्स प्लस वाय इज इक्वल टू आपलं वेलोसिटी ऑफ स्पीड का साउंड. साउंड भाई साहब. अरे हा या ना हा सर. एक्स प्लस वाय इज इक्वल टू वेलोसिटी किती सर दिली आपला साउंडची 340 मीटर पर सेकंद बाय 2 इंटू T1 प्लस T2. लिहायचं भाई साहब 1 प्लस 2. ओके T1 प्लस T2 1 प्लस 2. देअरफॉर मध्ये एक्स प्लस वाय इज इक्वल टू बेक बे बे दोन्ही 4. अरे हा यांना अरे बेक बे बे 7 14. उत्तर सर काय आलं 170. ओके एक्स प्लस वाय इज इक्वल टू 170 इंटू 1 प्लस 2 इज इक्वल टू 3. अरे हा यांना हा सर. देअरफॉर मध्ये बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 170 इंटू 3. करा सर जी. 17 1 17 17 दोन्ही 34. ओके 17 त्रिक पाठ नाही मला. ओके बोल भाई साहब हा या ना हा सर. लिहायचं भाई 17 त्रिक 51. अरे हा या ना मराठी पाठ आहे सर जी. 8वा सर आपले दिवस शाळेची. ओके 8वीने पाय हा माझा नवस रात्रहीन दिवस पांडुरंग. अरे हा या ना हा सर. तुका म्हणे काया करीन कुरवंडी उवाळ सांडी मस्तक है. अरे बोलो भाई साहब पीछे वाली जनता हाँ या ना हाँ सर. भाई साहब बहुत हमको नॉलेज इसका. ओके तो भाई साहब एक्स प्लस वाई इज इक्वल टू 17 इंटू 3 17 त्रिक 51 0 510 मीटर. लिहा सर 510 मीटर फायनल आन्सर. लिहायचं भाई साहब डिस्टन्स बिटवीन देम 510 मीटर. ओके ओके सर. इज द जी ॲडव्हान्स. मी सर क्वालिफाईड आहे. ओके जी ॲडव्हान्स. अरे हा या ना हा सर. 210 सॉरी 200 नाही 510. ओके इज अ डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय हिल्स 510 मीटर. ओके ओके सर बात छाप पहुंचो दिमाग में इतनी.